आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 5वी विषय गणित घटक 7वा वर्तुळे ना त्यामधील उदाहरण संग्रह 30. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर माय मराठी स्कूल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना, पटकन सबस्क्राईब करून घ्या. बेलच्या आयकॉनला क्लिक करा जेणेकरून मी एखादा व्हिडिओ अपलोड केला की लगेच तुम्हाला कळेल. चला व्हिडिओला सुरुवात करूया. बघा प्रश्न काय आहे? आकृतीतील वर्तुळाच्या अंतर्भागातील, बाह्य भागातील व वर्तुळावरील बिंदूंची नावे सारणीत लिहा. ठीक आहे, आपल्याला या सारणीमध्ये अंतर्भागातील, बाह्य भागातील आणि वर्तुळावरील बिंदूंची नावे लिहायची आहेत. अंतर्भागातील बिंदू म्हणजे कुठले? तर हे जे वर्तुळ आहे ना त्याच्या आत जे बिंदू आहेत ते, म्हणजे इथे बघा बिंदू Y दिसतोय का? हो, तो वर्तुळाच्या आत आहे, लिहून टाका. नंतर बिंदू R दिसतोय का? लिहा. नंतर बिंदू T आहे की नाही? लिहा. बिंदू X. हे सगळे ना वर्तुळाच्या अंतर्भागात आहेत, म्हणजे आत आहेत. अंतर्भाग म्हणजे आतला भाग. झालं. बिंदू Y, बिंदू R, बिंदू T, बिंदू X. आता त्यांनी काय म्हटलं? बाह्य भागातील बिंदू. बाह्य भागातील म्हणजे बाहेर, आत नाही, बाहेर. मग आता कोणते कोणते दिसत आहेत बघा. बिंदू W दिसतोय इथे, वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदू आहे. वर्तुळाच्या आत नाही, वर्तुळावर पण नाही, वर्तुळाच्या बाहेर आहे. हा बिंदू M बघा इथे दिसतोय, वर्तुळाच्या बाहेरील बाजूला आहे, बाह्य भागातील बिंदू. आणि हा बिंदू Z तो सुद्धा बाहेर आहे. बिंदू W, बिंदू M, बिंदू Z. WMZ दिसतात. आता वर्तुळावरील बिंदू म्हटलंय बघा, वर्तुळावर हा इथे P दिसतोय, इथे N दिसतोय. बिंदू P हा वर्तुळावर बिंदू आहे. बिंदू N हा देखील वर्तुळावर बिंदू आहे. आपण वर्तुळाच्या अंतर्भागातील बिंदू बघितले, बाह्य भागातील बिंदू बघितले, वर्तुळावरील बिंदू बघितले आणि 2 मिनिटात आपला हा उदाहरण